तर आज लई दिवसात नाही आम्ही कुठतर फिरायला चाललेलो आणि लई दिवसात जायचा विषय म्हणजे आपली एवढे दिवस झालं तर मळ्यातली कामच चालू होती. पण आज आपल्या सगळ्या कामांना सुट्टी देऊन की मी पहिल्यांदा मिरज मध्ये आलो आणि मिरजतून जो शिरोळचा रस्ता आहे की नाही त्या रस्त्याला जायला चालू केलं. जाताना असं कृष्णा नदीवरून जाताना तर एकदम भारी वाटायला. सगळीकडे असं हिरवी हिरवी आणि मध्ये एवढं बक्कळ पाणी. तसंच मग जरा पुढे आल्यावर ना पहिल्यांदा गाडीमध्ये तेल घातलं आणि मग शेवटी एकदाच आम्ही पोहोचलो ते म्हणजे नरसिंहवाडी. आणि इथं आल्याला की नाही आम्हाला एकदम असं पेड्यांचा वास यायला एकदम भारी वाटायला. त्यानंतर मग लगेच असं मंदिरात येऊन की आम्ही सगळं पहिल्यांदा इथलं दर्शन घेतलं आणि इथनं दर्शन त्यांनी घेऊन की आम्ही असं नदीवर आलतो. तेवढ्यात आपल्याला फॉलोअर्स भेटले आणि त्यांच्या संग भेटून बोलून देऊन की आम्ही नंतर बासुंदी खायला गेलो आणि इथली बासुंदी पण की खायला एकदम भारी होती. मग आता इथलं आपलं सगळं आवरल्यानंतर की मी नंतर आणि शिरोळ मध्ये गेलतो. तसं इथं माझं काही काम नव्हतं, इथं रोहनचं काम होतं. त्याला की सिद्धकला होमिओ क्लिनिकच्या तिथनं की औषधं घ्यायची होती. आणि आता इथनंच औषध घ्यायचं कारण पण की एकदम भारी होतं. म्हणजे इथले जे डॉक्टर एपी कोडगिरे आहेत ते गेल्या 32 वर्षापासून की पशुवैद्यकीय सेवा करतात आणि त्यांनी स्वतः जनावरांच्या घरगुती औषधोपचारासाठी की एक पुस्तक पण लिहिलेलं आहे. आणि इथं की तुम्हाला जनावरांना कोणता पण आजार असला की त्याच्यात सगळ्या गोळ्या मिळतात. ते पण फक्त की 150 ते 200 रुपये मध्ये. ते पण 100% काम करणार आहे. म्हणजे एवढं सगळं असल्यामुळे की रोहन येत आलता. पण इथं आल्यावर कळालं होतं की त्यांच्या 10 शाखा आहेत आणि त्यातले एक बेडंग मध्ये पण. एवढंच रोहन पण म्हटलं बरं झालं की तिथल्या तिथं बेडंग मधनं घेता येतं. आणि जर तुम्हाला अजून जरा काहीतरी माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर मग इथलं सगळं औषध घेऊन झाल्यावर ना आम्ही घरी निघालो.